5 ते 6 दिवस तापमान 40 अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता, तसेच किमान तापमानही सरासरीपेक्षा 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता. राज्यातील जलाशयांमध्ये केवळ 41% जलसाठा. पुणे विभागातील जलाशयांमध्ये सर्वात कमी पाणी. कोकणातील धरणांमध्ये निम्मे पाणी शिल्लक. सिंगापूरमधील शाळेला लागलेल्या आगीत पवन कल्याणचा मुलगा जखमी. तिरुमला येथे अण्णा लेझनेवा यांनी केलं डोक्याचं मुंडन. मुलाच्या सुरक्षेसाठी देवाकडे प्रार्थना. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात आज कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्याची शक्यता. 14 आरोपी कारागृहात तर 21 आरोपी अद्यापही फरार. जालन्यात किराणा दुकानात घुसून एका तरुणाला बेदम मारहाण. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. उमरेड तालुक्यातील MIDCतील MMP कंपनीतील भीषण स्फोटात 5 कामगारांचा मृत्यू तर 7 जण गंभीर जखमी. कंपनीतील 3 अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात. आतापर्यंत 180 जणांना अटक. या भागातील दुकानं, रस्ते बंद, इंटरनेट सुविधाही बंद. न्यूयॉर्कमध्ये शनिवारी विमान अपघातात भारतीय वंशाच्या महिला डॉक्टरचा मृत्यू. डॉक्टरसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्दैवी अंत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.